लातूरचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी इंधन तुटवड्यावरून सरकारला टोला लगावलाय। इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे आणि कशी दिशाभूल करावी हे सरकारकडून शिकले पाहिजे असं अमित देशमुख यांनी म्हटलंय। तसंच सत्ताधाऱ्यांना विरोधकच ठेवायचे नाहीयेत असा टोला त्यांनी लगावलाय। ते लातूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते। इंधनाचा तुटवडा आपल्या देशात आहे हे मान्य केलं पाहिजे। याच्यावर ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या केलेल्या नाहीत। अनेक देशामध्ये जवळपास वर्षभराचा साठा बफर स्टॉक म्हणून ठेवण्यात येतो। भारत देशामध्ये हाच बफर स्टॉक 8 दिवसाच्या वर नाही। आता काही आव्हानं अशी आहेत की त्यातून ते त्यांचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतात आणि तेही लोकांच्या डोक्यावर त्याचं ओझं व्हायला ते सांगतात। हेच थोडंसं मला असं वाटतं अजब आहे। अलीकडं राजकारणामध्ये काही करून जिंकायचं हे जे काही अट्टहास अलीकडं काही लोकांनी बाळगलाय त्यातून हे सगळं घडतंय। मला कधी कधी प्रश्न असा पडतो की सत्ताधाऱ्यांना म्हणजे विरोधक हे ठेवायचेत की नाही हाच खरा प्रश्न पडतो।